नमस्कार शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून मोठा भ्रम निर्माण झाला आहे. राज्याच्या मदत यादीत जिल्ह्याचे नाव नसल्याने आणि पोर्टलवर रक्कम शून्य दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकं काय घडलंय आणि तुम्हाला मदत कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे, यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाची गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई जाहीर झाली असताना यवतमाळ जिल्ह्याचे नाव यादीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र ही बाब तांत्रिक त्रुटीमुळे घडली असून पोर्टलवर रक्कम शून्य दिसत आहे. या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 75 महसूल मंडळाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मंडळाची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच तुमच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्या मंडळाचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून आपल्याला अपडेट्स घेता येतील. शेतीविषयक अशाच ताज्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.